महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनताचे आशास्थान, ज्यांना माहिती आहे की आपली म्हणजे ते विद्यार्थी असेल, उद्योजक असतील, कामगार असतील, शेतकरी बांधव असतील, लाडक्या बहिणी असतील, आपल्या आशा आकांक्षा पूर्ण कोण करणार आहे, तर ज्यांच्याकडे एक नाव फक्त येतं ते आदरणीय देवेंद्रजी. त्यांच्या दुसरं जे काही म्हणजे वकील आहेत, पण त्यांनी स्वतःच्यासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी वकिली न करता राष्ट्रासाठी, समाजासाठी, या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी वकिली केली व कुठलीही परिस्थिती त्यांना त्या कामात आडवी आली नाही. मला वाटतं आपल्या वकिलांसाठी एक गोष्ट सांगतो की कर्मठ वकील म्हणजे आपल्याकडे ज्याची वकिली करायची ती कशी करावी याचं उदाहरण माझ्यासमोर असेल तर सरदार वल्लभभाई पटेल आणि आदरणीय बाबाराव भिडे. सरदार वल्लभभाई पटेलांना आपण पाहिलं नाही आहे. बाबारावांच्या बरोबर मला काम करण्याचे 5 वर्ष योग आला. पण आधुनिक सरदार वल्लभभाई पटेल म्हणून जर बघायचं असेल की कसं कर्मठपणे ज्यांची वकिली करायची त्यांची करावी, तर आपण देवेंद्रजीकडे पाहू शकता. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की पत्नीचे मृत्यूची तार आली असताना सुद्धा त्यांनी आपलं आर्ग्युमेंट पूर्ण केलं आणि लोकांना सुद्धा कळू दिलं नाही. आणि जेव्हा ते बाहेर पडले तेव्हाच लोकांना समजलं की या कारणाने त्यांना तार आली होती, पण त्याच्या कामावर त्यांचा कुठलाही प्रभाव पडला नाही. त्यांनी आर्ग्युमेंट पूर्ण केलं होतं. आदरणीय बाबारावांचे अनेक उदाहरण देता येतील. आज मी फक्त इतकंच म्हणेल की आज जर हा सत्कार असेल तर हा SK जयंतीचा नाही. संघाच्या मुशीतून लाखो स्वयंसेवक जे तयार झाले, ज्यांनी समाजासाठी आपलं काम केलं, त्याग केलं, या सर्व समाजसेवक, संघ स्वयंसेवकांचं प्रतीक म्हणून माझं स्वागत आहे असं मला वाटतं आणि ते मी विनम्रपणे स्वीकारतो. मला आजपर्यंत घडवण्यामध्ये माझे तीर्थस्वरूप आई वडील, माझे बंधू, माझी पत्नी, माझे घरातले मुलं आणि सर्व यांच्याबरोबर वकिली कशी करावी, समाजसेवा कशी करावी याबद्दलचा जर मला कोणी आधार दिला असेल तर आदरणीय बाबाराव, या सर्वांना हा स्वागत मी अर्पण करतो. फक्त 1-2 गोष्टीच मी सांगणार आहे, कारण समाजसेवेमध्ये आदरणीय बाबारावांनी एक गोष्ट सांगितलेली मला आठवतं. दादा त्यांनी एक सांगितलं होतं की पहिले तर त्यांच्याकडे जॉईन झाल्यानंतर मी जेव्हा पाहिलं तर रोज ते बघायचे किती ब्रीफ आहेत. मग मी सांगायचं हे ते काही ब्रीफ मोठ्या क्लायंटचे असायचे, काही ब्रीफमध्ये एकतर SP कॉलेजच्या ग्राउंडवरच भांडण झालं होतं, तो स्वयंसेवक होता. मी म्हटलं बाबा मी ह्याच्यात जातो, तुम्ही त्याच्यात नाही, तो माझ्याकडे ठेवा. म्हणजे स्वयंसेवकावर किस्सा असेल, केस असेल तर तो दोषी कधीच नसतो. तो समर्पण भावनेने काम करतो. आणि जी घटना घडली तर त्याबद्दलचं कधीही की बाबा ह्या केस आपण ज्युनियरला देऊन टाकावी असं त्यांनी कधीच केलं नव्हतं. आणि दुसरं एकच किस्सा, फुलेनगरमध्ये एक घटना घडली होती आणि त्या केसचं सर्वांनी सांगितलं होतं की बाबा त्यामध्ये कमी जास्त शिक्षा होईल आणि संपून टाका, संघाचा स्वयंसेवक आरोपी नसतो. रात्री 11 वाजता जिथं घटना घडली तिथं जाऊन ती जागा पाहून ते कसं आय विटनेस शक्य नाही त्याला पाहणं, हे त्यांनी आपला क्रॉस एक्झामिनेशन कोर्टाने प्रूव्ह केलं होतं. मग आपण अनेक गोष्टी सांगू शकतो. आदरणीय शास्त्री सरांची आठवण येते. गोपीनाथरावांचा पहिला कार्यक्रम उपमुख्यमंत्री झाल्यानंतर खडकीमध्ये झाला होता आणि लोकनेते म्हणून आपण जे म्हणतो त्याचीच प्रचिती येत होती. खूप काही सांगण्यासारखं आहे, पण आज आता आपल्याला जे ऐकायचे ते देवेंद्रजींना ऐकायचे. वकिलीमधल्या अनेक गोष्टी आहेत, सामाजिक कार्य करताना अनेक गोष्टी आहेत, इतरही गोष्टी आपल्याला सांगण्यासारख्या आहेत. पण आपण केव्हाही हितगुज करू शकतो, आपण बोलू शकतो. कारण मी पाहिलं आहे की त्यांचा जे टाईम जे आहे आणि त्याच्यामध्ये मी जर आणखी 2 मिनिटं मध्येच बोललो तर आपल्याला त्यांचं ऐकायला मिळणार नाही.
म्हणून सर्वजण आपण आला तिथं. पंकजा आता आल्याबरोबर म्हणाल्या होत्या की मैं बिन बोले मेहमान हूं लेकिन ये मेरे का घर का है. म्हटलं पंकजा ताई तुमचं खूप अभिनंदन. चंद्रकांत दादांनी काही गोष्टी ते एकदम उघड बोलून टाकतात. खरं म्हणजे असं बोलण्यासारखं नाही. कारण आता 1-2 मिनिटं आणखी घेतो. आमचे मित्र चंद्रकांत ठाजे पुण्याचे महापौर होते. त्यांनी कुठेतरी बोलताना जैन साहेबांच्या हिशोबाने मी महापौर झालो. अरे म्हटलं तुम्ही काँग्रेसचे आहात, मी कुठेही कॉर्पोरेशनमध्ये मी तर कॉर्पोरेटर नव्हतं, काहीच काय कारण नाही. परंतु एक असं गोष्ट आहे की मी एक नशीबवान आहे की काम कोण करतात हे मला माहीत नाही, पण क्रेडिट मला मिळते. आमच्या शिक्षण प्रसारक मंडळी जरी म्हटलं तरी हे सर्वजण, सर्व माझे सहकारी, खडकी शिक्षण संस्थेत म्हटलं तर सर्व सहकारी असं सर्वजण काम करतात. पण म्हणतात की एस.के. जैन होते म्हणून हे झालं, एस.के. जैन होते म्हणून झालं नाही. एस.के. जैननी समाजाला काही दिलं नाही, तर समाजाने मला खूप दिलेलं आहे. आणि म्हणून समाजाच्या बद्दल रण व्यक्त करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस म्हणजे आपण सर्व विद्यार्थी आहोत. गवत जे असतं त्या नदीमध्ये किती पाण्याचा फ्लो आला, किती जोराने आला, तरी पण जसं गवत परत उभी राहते तसं देवेंद्रजींनी खूप पचवलं. परंतु ते त्यांचा ताठपणा आणि त्यांचा जो स्थान आहे ते कधी सोडणार नाही, हे त्यांच्याकडून शिकण्यासाठी. गिरणी कामगारांचा मुलगा आणि टॉप पोझिशनवर जाऊ शकतो हे चंद्रकांत दादापासून शिकण्यासाठी. किती आपत्ती आली आणि काय झालं तरी आपण आपलं कर्तृत्वाने आपलं स्थान राजकारणात समाजकारणात निर्माण करू शकतो. या दोघी पंकजाताई आणि माधुरीताई यांच्याकडून शिकण्यासारखे. आमचे मित्र बिरेन सराफ मी खरं पाहिलं तर सिनियर आपले न्यायाधीश चंद्रचूड साहेब चीफ जस्टिस होते, त्यांच्याबरोबर त्यांनी सुरुवातीला काम केलं. पण नंतर आज महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई हायकोर्टामध्ये कौन्सिल इन डिमांड आपण जे म्हणतो सिनियर कौन्सिल, आता ते ॲडव्होकेट जनरल आहे म्हणून आता त्याचं नुकसान झालं असेल, त्याची काही खालची नाही. परंतु जे काही 4-5 नामांकित सिनियर कौन्सिलमध्ये जर लोकांचा जेव्हा विचार होतो की आपल्याला सिनियर कौन्सिल कोण द्यायचं आहे, तर बिरेन सराफांचं नाव सर्वात पुढे येतं. मेधाताई कुलकर्णी म्हणजे ह्या तर म्हणजे झाशीची राणीच आहे. राजेश पांडे खरं म्हणजे ह्यांनी इतकं ठरवल्यानंतर तो जे काही बोलतो नाही म्हणण्याची कोणी हिंमतच होत नाही. आणि इफ यू वॉन्ट टू बी अ लीडर यू हॅव टू बी गुड रीडर. आणि म्हणून पुस्तकांचं पुणं किंवा अभ्यास करण्याचं वाचनाची सवय असलेलं पुणं हे राजेश पांडे, श्रीपाद, आमचे सर्व बाकी मित्र जया किराड, सतीश पवार, मिहीर आणि सर्वांची नावं घेतले तर आमच्या मी अंजन कॉन्स्टिट्यूच्या एकाने आमच्या ऑफिसचं सर्वजण. माझ्या ऑफिसमध्ये एक गोष्ट मी सांगू शकतो सर की मी काय शिकलो असेल तर एम्पॉवरमेंट टू कलिग्स. आमच्याकडे सुरेखा किंकर ॲडव्होकेट 40 वर्षापासून माझ्याबरोबर काम करतात, पण काम ते करतात तिथे क्रेडिट मला मिळतं. तेव्हा एकच आहे की आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे. माझा सत्कार केला तो सत्कार जे काही काम करणारे असतात त्यांचा प्रतीक म्हणून सत्कार आहे. आपण असंच प्रेम ठेवावं, समाजावर प्रेम ठेवावं, इतकं सांगून माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.